8th स्टँडर्डचं पेपर जे की तुम्हाला खूप अशा प्रकारचे सम्स तुम्हाला तुमच्या पॅटच्या एक्झामिनेशन मध्ये दिसू शकतात। ही संख्या अंकात लिहा 40,809 म्हणजे की तुम्हाला इकडे लिहायचं आहे की 40,809 हे आपण कशा प्रकारे लिहितो। योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे की कोणचं ह्यामध्ये मोठं तुम्हाला दिसत आहे। आणि जे शेवटचा प्रश्न असणार विद्यार्थी मित्रांनो ते असणार तुम्हाला ग्राफचं। तर ग्राफ मध्ये तुम्हाला काही नाही, जी पण संख्या दिली असेल त्याचा एक बार ग्राफ तुम्हाला बनवायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे। तर विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सर्व? मला माहिती आहे की तुमचं पॅट एक्झामिनेशन मॅथ्सचा पेपर उद्या किंवा परवा होणार आहे। तर त्यासाठी तुमच्या सोबतच मी घेऊन आलो आहे, तुमच्या समोर मी घेऊन आलो आहे पॅट एक्झामिनेशन 8वी कक्षाचं म्हणजे की 8वी क्लासचं 8th स्टँडर्डचं पेपर जे की तुम्हाला खूप अशा प्रकारचे सम्स तुम्हाला तुमच्या पॅटच्या एक्झामिनेशन मध्ये दिसू शकतात। आता विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट ह्या चॅनलशी जुळून जायचं आहे। खाली जे नोटिफिकेशनचं बटन आहे ते नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण की इंग्लिशचा पेपर आणि बाकीच्या सब्जेक्टचे पेपर पण तुम्हाला ह्या चॅनल वरून भेटेल। आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावर तुम्हाला हे डायरेक्टली तुम्हाला पीडीएफ पण भेटून जाईल। सगळ्यात पहिले जसं तुम्ही प्रश्न बघू शकता की संख्या अंकात लिहा 40,809 म्हणजे की तुम्हाला इकडे लिहायचं आहे की 40,809 हे आपण कशा प्रकारे लिहितो। तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की 40,809 तुम्ही कशा प्रकारे लिहिणार। आता विद्यार्थी मित्रांनो इथे 40,809 दिलंय तर तिथे पेपर मध्ये येऊ शकतं तुम्हाला 50,802, 50,203 काही पण स्वरूपात तुम्हाला तिकडे येऊ शकतं। त्यानंतर इकडे दिलंय विस्तारित स्वरूपात लिहा म्हणजे की 5,000 + 300 + 2 म्हणजे की तुम्हाला काय करायचंय, फक्त यांचं बेरीज करायचंय। 5,000 लिहायचं, मग 300 लिहायचं आणि 2 लिहायचं। तर तुम्हाला इकडे समजून जाईल की हे किती होणार, 5,302 रुपये किंवा 5,302 हा अंक होणार आहे। त्यानंतर योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे की कोणचं ह्यामध्ये मोठं तुम्हाला दिसत आहे। बघा हे वाला जे असतं म्हणजे की जिथे पण तोंड जे आहे ते तोंड जिथे पण उघडं असणार तर समजून घ्यायचं की ती संख्या मोठी आहे। तर 4002 आणि 4001 मध्ये मोठी संख्या कोणची आहे तर 4002। तर मी संख्याचं चिन्ह कुठे लिहिलंय किंवा तोंड कुठे उघडलंय, ह्या साईडला मी उघडलंय। तर तुम्हाला संख्या अंकात लिहा, विस्तारित स्वरूपात लिहा आणि सोबतच योग्य चिन्ह लावा, अशा प्रकारचे तुम्हाला विचेस क्वेश्चन येऊ शकतात। त्यानंतर 6 आणि 3 किंवा 3 आणि 6 नी भाग जाईल अशी कोणती संख्या आहे। तर तुम्हाला बघायचं आहे की 6च्या पाढ्यामध्ये म्हणजे 6च्या टेबलमध्ये आणि सोबतच 3च्या टेबलमध्ये अशी कोणती संख्या आहे की ती परत येत आहे यांच्या दोघांच्या टेबलमध्ये। तर तुम्ही जसं बघू इच्छिता जसं की आपलं 18 ही संख्या 3च्याही पाढ्यामध्ये येते आणि 6च्याही पाढ्यामध्ये येते। तर 18 संख्या आपण इकडे लिहू शकतो। अजून कोणची संख्या लिहू शकतो तेही तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इकडे दिलं आहे की बेरीज करा म्हणजे की तुम्हाला फक्त इथे ऍडिशन करायचं आहे। तर 5, 5, 5, 6 ठीक आहे, 5,556 आणि 1, 2, 3, 4 बोला गणपतीचा जय जयकार। तर हा 0 गेला, हा इकडे 1, 6 आणि 3 9, हा 7 होऊन जाणार आणि हा 6 होणार। तर 6,790 ही याची विच इज काय आहे, आन्सर आहे। परत एक दिलंय 3,514 + 2,462, हा 6, हा एक 7, हा एक 9 आणि हा 3 आणि 2 हा किती 5। तर 5,967 हे आपण इकडे लिहू शकतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी करायचं आहे। तर 6,600 आपण लिहिलं आणि इकडे 3,324। तर हा 6 मधून 4 गेलं, 2 उरलं, 6 मधून 2 उरलं, 4 उरलं, 6 मधून 3 3 आणि हे 3। तर 3,342 हे इतके रुपये इकडे आपण लिहू शकतो। रुपये लिहा किंवा अंक लिहा किंवा किंमत लिहा, ती वाली गोष्ट। गुणाकार करा तर तुम्हाला इकडे फक्त आपलं नॉर्मली तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। तर मल्टिप्लिकेशन कसं करणार, 907 लिहायचं आणि इकडे 32 लिहायचं। ठीक आहे, तर 2 2 7 14, 1 गेलं वरती हाच्याला, 2 0 मग 1 उरलं 18 ठीक आहे, प्लस 3 7 21, 2 गेलं वरती, 3 0 0 2 आलं आणि 3 9 27। तर हे किती होणार बघा, 4 2 10 1 8 9 आणि 2। तर 29,024 रुपये हे असे होणार। त्यानंतर 102
इंटू तुम्हाला 50 करायचं आहे, गुणाकार करायचा आहे, सगळे 0 0 0 येऊन जाणार पहिले तर, मग 5 5 दुनी 10, परत 1 0 1 0 5 1 5, हे किती येणार आपले 51,100 रुपये आपल्याला इकडे येणार. ठीक आहे, 102 इंटू 50 केल्यावर. आलं लक्षात? ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इकडे तुम्हाला नेक्स्ट प्रश्न दिला आहे की जर अंडर रूट, ठीक आहे, 625 याचा उत्तर 25 होतो तर 6.25 चा किती होणार? तर कॉमन सेन्स लावायची, इकडे फक्त 2.5 तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला x ची किंमत दिली आहे, y ची किंमत दिली आहे, याची किंमत तुम्हाला काढायची आहे. तर तुम्ही काय करणार, 12 इंटू 5 करणार इक्वल्स टू 10 इंटू y करणार, 12 5 60 इक्वल्स टू 10 इंटू y. तर y इक्वल्स टू किती येईल, 60/10, 0 0 गेलं, उरलं किती 6. तर y ची किंमत इकडे किती येणार आहे, विच इज 6 येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे विच इज क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, कारण की इकडे मल्टिप्लाय दिलाय तर डायरेक्टली वरचे वरचे मल्टिप्लाय करा. तर 2 इंटू -2 इंटू -4/9 इंटू 6, हे किती होणार बघा, मायनस मायनस प्लस होऊन जाणार. तर 8/, ठीक आहे, 8/9 6 54. आता यांचं परत अर्धा अर्ध करा, तर बघा हे 4 होऊन जाणार, 54 चा अर्ध किती 27. तर आपलं उत्तर किती येणार, 4/27. हा तुमचा उत्तर असायला हवाय. त्यानंतर 4/3 हा डिव्हिजन आहे 6/3. तर डिव्हिजनला जेव्हाही तुम्ही मल्टिप्लाय मध्ये बदलणार तर खालचं वरती जाणार आणि वरचं खाली येणार. 3 1 चा 3 2 चा 2 1 चा 2 2 चा, तर आन्सर किती आलं, 2/3. हे बघा, ठीक आहे. त्यानंतर पुढचं तुम्हाला दिलं आहे 3x - 6 इक्वल्स टू 18. तर x ची किंमत किती? तर 3 इंटू x 3x मायनस 3 6 18 इक्वल्स टू 18. सो देयरफॉर 3x इक्वल्स टू, हा -18 आहे, तिकडे गेल्यावर +18, 18 आणि 18 36 होऊन जाणार. तर x किती येणार, 36/3, 3 1 3, 3 2 6, म्हणजे x ची किंमत किती येणार, 12. आलं का लक्षात? x ची किंमत किती येणार आहे तुम्हाला, 12. आणि जे शेवटचा प्रश्न असणार विद्यार्थी मित्रांनो, ते असणार तुम्हाला ग्राफचं. तर ग्राफ मध्ये तुम्हाला काही नाही, जी पण संख्या दिली असेल त्याचा एक बार ग्राफ तुम्हाला बनवायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे इकडे एक x ऍक्सिस असणार, इकडे y ऍक्सिस असणार. जी पण संख्या तुम्हाला दिली जाणार तर त्या संख्याच्या अनुसार तुम्हाला असे बार ग्राफ तुम्हाला असे बनवायचे आहे. ठीक आहे, बिल्डिंग बनवायची आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि हे पुढचा पेपर तुमचा कोणता आहे तेही कमेंट मध्ये लिहा. सोबतच तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच सांगा की तुमचं शहर किंवा तुमचं गाव कोणतं आहे, ज्याने की मलाही समजेल की मला माझे विद्यार्थी कुठून कुठून बघत आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो सर्व गोष्ट तुम्हाला इथपर्यंत एकदम क्लिअर झाली आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारे तुम्हाला काय बनवायचं, विच इज ग्राफ बनवायचा आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलशी जोडून जायचं, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि सोबतच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊन जा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.